शरद मिळवले व्यवस्थित कीजिए एकदम हळूहळू 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 स्लो एकदम सबसे हसी है सबसे
क्या बात है. पप्पांचे मित्र परिवार आणि सर्व मान्यवरांना सादर करणं. मी अनन्या, पप्पांची लाडली, त्यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त मनोगत व्यक्त करीत आहे. पप्पा, मी खूप नशीबवान आहे. मला तुमच्यासारखे प्रेमळ पप्पा लाभले. तुम्ही माझी किती काळजी घेता. मी जरा आजारी पडले की माझ्याकडे किती लक्ष देता. सगळेच म्हणतात आईची वेडी माया, सगळेच म्हणतात आईची वेडी माया, पण तुम्हीच आहात कुटुंबाचा खरा पाया. तुम्ही माझ्याबद्दल अनेक स्वप्न पाहिले असतील, पण मी ती नक्कीच पूर्ण करेन. तुमच्यामुळे मला हे जग सुंदर वाटते. मला वाटताना पाहून तुम्हाला आनंद होतो ना, पण आज तुम्हाला वाटताना पाहून मला दुःख वाटते. पण तुम्ही कायमच मनाने तरुणच राहा. पप्पा, विठ्ठल पांडुरंग म्हणून माझ्या पाठीशी उभे आहात, तोपर्यंत हेच माझं पंढरपूर. रात्री उशिरापर्यंत ऑफिस, कामाचा ताण हे सगळं असले तरी तुम्ही माझ्या आजारपणात माझी किती काळजी घेता. मी जरा डोळ्याआड झाले की लगेच विचारता, अनु कुठे दिसत नाही. तुम्ही स्वतःचं दुःख बाजूला ठेवून कुटुंबासाठी झटत आहात. तुम्ही मला कधीच काही कमी पडू दिले नाही. देवाकडे मागितले की उशिरा मिळते, पण पप्पांकडे मागितले की लगेच मिळते. माझे पप्पा मला ताटातला घास भरवतात. श्रीकृष्णाला टोपलीतून सुखरूप स्थळी नेणारा वासुदेव पाहिला की तुमची आठवण येते. तुम्ही कायमच माझ्या चांगल्याचा विचार करता. मोठ्या संकटांना कसं सामोरे जायचं हे तुम्हीच मला शिकवा. तुमच्या 50व्या वाढदिवसानिमित्त मी एवढेच म्हणेन की मला जन्मोजन्मी तुम्हीच माझे पप्पा आहात. व्हाल ना? मी तुमची सगळी स्वप्ने पूर्ण करीन. हॅपी बर्थडे, आय लव्ह यू. आनंदी आनंद हा दिवस आहे. ज्याला आनंद म्हणतो तो आज आनंदाचा क्षण आहे. आज भरून येते की एवढेसे रोप लाविल्यावर हे तयाचा वेळो गेला गगनावर. आज एवढं छोटासा आमच्या समोर शरद म्हणणारे आज मोठे ऑफिसर महानगरपालिकेत झालेले आहेत. त्यांचे गुण किती वर्णावे तेवढे थोडेच आहे. आज जेवढे ते त्यांच्याकडे माणुसकी आहे, त्यांच्या माणुसकीकडे जर पाहिलं तर आज मी छोट्यापणापासून त्याची पाहतोय. त्यांचा गुणसंपन्न असे आपले आता शरद साहेब आहेत, पण छोटे असताना कितीतरी आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आता मला एवढंच काय सांगायचं, मी जास्त खूप जण बोलणारे आहेत, पण मला राहावेनाच. आपल्याला आपला आनंद लुटण्यासारखा आज क्षण आला म्हणून आपण पहिल्यांदा आपण जायचं स्टेजवर म्हणलं ना, आपण आनंद ह्या शरद सारखे साठी आपण बोलायचं. वेलीने भरावे कळीसाठी, वेलीने भरावे कळीसाठी, कळीने उमलावे फुलासाठी. ही वेली छान आहे म्हणून ही कळी फुललेली आहे. पहा, वेलीने भरावे कळीसाठी, कळीने उमलावे फुलासाठी, फुलाने फुलावे आनंदासाठी. आज ही मुलगी अनन्या आहे. मी स्विमिंगला जायचो त्यावेळेला आई काळजी घ्यायची. छोटी होती, एकदम छोटी होती, आणि तिची कशी काळजी घ्यायची मला वाटायचं. मी तिला म्हणायचो, अगं तुला भीती वाटते का ना? नाही म्हणायची, आजोबा मला भीती वाटत नाही. मग ती एवढी फट्ट स्विमिंग करायची. मला तिचे किती कौतुक करावं एवढं थोडंच आहे. आज विशेष, आज त्यांचे चिरंजीव सुद्धा मी रस्त्याने चाललेलं असले तरी पुढे गेले जरी मला बघितलं तरी माघारी वळून येणार आणि म्हणणार, आजोबा कशावर. असे गुण संपन्न आज त्यांच्या आजोबांना वाटत असेल असला आपल्याला नातू. नातूचं कौतुक बघताय, नातूचं कौतुक बघून त्यांचा आनंद गगनाला पोचलेला आहे. म्हणून आज मला
इथं पहिल्यांदा संधी मिळाली आनंद घेण्याची आनंद देण्याची. म्हणून वेली छान असली तर फुलं छान असतात, फुलं छान तर सगळा प्रपंच छान. आज ही पहा माणुसकी ज्याला म्हणतात ती हे बघा, मामा मामी नातेवाईक. आता हे अहिल्यानगरचे आहेत पण ही पुणे जिल्ह्याचे सासरवाडी आहे त्यांचे. आळाफाटा हा त्यांचा सासरवाडी खूप प्रसिद्ध आहे आणि तिथली भेळ नेहमी त्या आठवणीने घेऊन येतात. आहे नाही, भेळ प्रसिद्ध आहे, सासरवाडीची तुमची भेळ खूप प्रसिद्ध आहे. अशी सर्वांना भेट म्हणून देत जा. असा आनंद आज खूप छान वाटते. आज त्यांच्यासाठी सर्वांनी आज आनंद घेतोय आपण. मी थांबतो इथं, दुसरे खूप बोलणार आहे. तुम्ही सर्वजण जे या ठिकाणी उपस्थित राहिलात त्यांचं मी हुलावळे परिवारातर्फे स्वागत करतो. आणि अतिउत्तम असं चांदणं या ठिकाणी भास होतोय चांदण्याचा. आणि हा चंद्र शरद खरं तर 50शी म्हटलं म्हणजे वार्धक्याकडे सुरुवात असते, परंतु शरद म्हणावं की शरदराव म्हणावं हा प्रश्न मलाही पडतोय. असं इतकं त्यांचं एव्हरग्रीन असं व्यक्तिमत्व आहे. आणि विशेष म्हणजे सामाजिक कार्याचं त्यांचं खूप मोठं योगदान. युनिक फ्रेंड सर्कल, त्यानंतर CBDचा राजा, याच्यामध्ये त्यांनी खूप मोठं योगदान आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे गड किल्ले, मला काल बोलताना इजा साहेबांनी सांगितलं, गड किल्ल्यांची पाहण्याची जी आम्हाला ट्रेकिंगची जी सवय लावली ती हुलावळे साहेबांमुळे भेटली. त्यामुळं इतिहास जिवंत झाला आणि तो इतिहास पाहण्याचा योग यांच्यामुळे आला. असं व्यक्तिमत्व आपल्या CBDत असल्याचं खूप आनंद होत आहे. आणि त्यांची आज 50शी आहे. त्या 50शी निमित्त मी आमच्या प्रशांत सार मित्रमंडळाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समाधानाचं भरभराटीचं जावं ही ईश्वरच्या प्रार्थना करतो. धन्यवाद. आनंदासारखं म्हणजे मेमरी नाही म्हणून थोडंसं मी काही मनोगत आणि वाचला पाहिजे. सर्वांना पाहिजे तुमचा नमस्कार. दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. CBD मध्ये सर्व आप्तजनांसमोर त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने का होईना पहिल्यांदा आपल्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली आहे. 10 वर्षापूर्वी माझी मुंबईमध्ये ट्रान्सफर झाली तेव्हा तुम्हाला सर्वांचा सहवास मला अप्रत्यक्षरित्या CBD बिलापूरमध्ये मिळालेला आहे. दादांचे मूळ गाव केळ्याची वाडी ब्राह्मणवाड्याजवळ, तिथेही मोठे बेलापूर गाव आहे. त्यांची जन्मभूमी बेलापूर आणि कर्मभूमी सुद्धा बेलापूर. तसंच अकोले तालुक्यातील हे गाव हा परिसर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त माणुसकी असलेला परिसर ओळखला जातो. आणि भारतामध्ये मुंबई हे शहर अगदी याच बाबतीत ओळखलं जातं, जिथं सर्वात जास्त जिव्हाळा आणि आपुलकीने लोक राहतात. हे माझे साधू भाऊ आहेत, माझ्यापेक्षा वयाने 10 वर्षांनी मोठे आहेत. सुरुवातीला कोणालाही वाटेल की बोलताना वागताना एक सहजपणा जाणवेल की नाही, पण आजवर त्यांच्याकडून नेहमीच मोठ्या भावाप्रमाणे आपुलकी आणि आधार मिळालेला आहे आम्हाला सर्व कुटुंबियांना. आमच्या कुटुंबातील सर्वांनाच विशेषतः माझी पत्नी मेवना मेवणी यांचं लहानपणीच वडील क्षेत्र हरपल्यामुळे त्यांनी लहानपणापासूनच त्यांचे लाड पुरवलेले आहेत. हे सर्व फॅमिली जाणते. त्यांचा हा उल्लेख केला नाही तर आम्ही त्यांच्या मान्य केले असं मला वाटतं. दादांचे आई वडील सुद्धा आज उपस्थित आहेत. असं म्हणतात की ही माझ्या वडिलांनी कमावलेली गोष्ट आहे. हे सांगताना आपल्या मनामध्ये जेवढा अभिमान घातक नाही तेवढं हे माझ्या मुलाने कमावलेलं आहे. हे जेव्हा आई वडिलांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या डोळ्यामध्ये दिसतं त्याच्यासारखं समाधान दुसरं कोणतंच नाही. आणि आज त्यांच्या आई वडिलांच्या मनामध्ये हे समाधान मला डोळ्यांमध्ये दिसतंय, ते पाहून छान वाटतंय. होमटाऊन सोडून मी पहिल्यांदा ट्रान्सफर झाल्यानंतर मुंबईत आले तर CBD बेलापूरमध्ये मला असं वाटलंच नाही की होम सिकनेस आहे. इथं सर्व दादांचा परिवार जो आहे, मित्र वगैरे ज्येष्ठ मंडळी आहे, त्यांच्यामुळे हा कार्यक्रम अतिशय व्यवस्थित होतोय. त्यांच्या उत्साहाशिवाय हा कार्यक्रम पार पाडणे शक्यच नव्हतं. तर प्रत्येक वेळी संकटामध्ये त्यांचा हा मित्र गोतावळा आहे.
तो अतिशय उत्साहाने त्यांच्यासोबत असतो. ते बापू खरंच एक जिलस आणू शकतो आपल्या सर्वांना. अनेक संकट येऊन सुद्धा दादांची 50 वर्षे तुम्हा सर्वांना मुले अतिशय आनंदाने आणि आरोग्याने गेलेली आहे. त्यांची 100 सुद्धा तुमच्यासोबत अशीच जिव्हाळ्याने आनंदाने जाऊ या त्यांना शुभेच्छा आणि प्रार्थना मी सांगतो. ते मला मुलासमान आहे. आज या ठिकाणी आई आणि आप्पा यांच्यासाठी मी एक खरंच बोलू इच्छिते. ज्यावेळेस हे जन्माला आले त्यावेळेस तुम्ही ठरवलं नसेल, पण परमेश्वर कृपेने जे नाव ठेवलं शरद, त्या शरदाचं चांदणं आणि त्या चांदण्याच्या शीतल प्रकाशात तुमचं कुटुंब आज आहे. आज त्यांच्या वयाच्या 50व्या वर्षी मी त्यांचं नावच बदलू इच्छिते. माफ करा, मला तो अधिकार नाही, पण त्यांच्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या वागण्यामुळे त्यांचं नाव सात्विक ठेवलं पाहिजे. मला वाटतं मी त्यांना जवळजवळ 15 ते 16 वर्षापासून ओळखते. जयाची छोटी बहीण माझी सुनबाई आहे. माझ्या दोन्ही मुलांपेक्षा माझ्या मनातलं अंतःकरणातलं सुखदुःख जर मी कोणासमोर बोलले असेल तर ते मुलांसमोर. मला या ठिकाणी सांगू इच्छितो की त्यांचं बोलणं, चालणं, विचार सगळं कसं सात्विक आहे. प्रत्येकाला समजून घेणार आणि प्रत्येकाला जे काही सांगणार ते पटलंच पाहिजे एवढ्या मोजक्या शब्दामध्ये. आज त्यांची 50 वर्ष पूर्ण झाली हे त्यांच्याकडे पाहून तर कोणीच खरं वाटणार नाही. मी त्यांना एकदा म्हटलं होतं, असं म्हटलं बघा, जो शेवटचा खांदा देतात तेव्हा तुम्ही मला खांदा दिला पाहिजे. तर मी विनोदाने म्हटलं थोडंसं वजन कमी करा. म्हणजे त्यांचा तो सल्ला आहे ना, तो विनोदाने पण खरोखर विचार करणारा आहे आणि मी ते फॉलो करणार आहे. आजच्या या वाढदिवशी त्यांना उदंड आयुष्य लाभो, आरोग्य लाभो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. शरदचा वाढदिवस आहे, कारण आम्ही लहानपणाचे मित्र आहोत. सेक्टर 2चे आम्ही सगळे रहिवासी असल्यामुळे आमचं एक फॅमिली बॉन्डिंग असे म्हणतो तसं एक मित्र परिवार आहे. आणि खरं बोलता बोलता आम्ही आज शरद 50शी पोचलो आहे आणि आमच्या मंडळातली जेवढी सिपडीचे राज्यातली आहे तर आता एक करत सर्व 50ची गाठत चालली आहे. शरदसाठी सांगण्यासाठी खूप काय आहे, कारण शरदचा स्वभाव फार प्रेमळ आहे. लहानपणापासून आम्ही सोबत राहिलेलो आहे. सिबडीचा राजामध्ये त्याचा फार मोठा सहयोग आहे. वेळोवेळी ज्या टायमाला मंडळाची गरज पडते त्या टायमाला शरद आमच्यासाठी उभा राहतो. प्रोफेशनली तो सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे आम्हाला कुठल्याही गोष्टीला तो मार्गदर्शन फार चांगल्या प्रमाणे करतो. आणि खरं वैशिष्ट्य म्हणजे त्याची एक आवड आहे ट्रॅकिंगची. आणि आमचे जे सिनियर सिटीजन आमच्या ग्रुपमधले इजाज खान ते त्याच्यासोबत हमेशा ट्रॅकिंगला जात असतात. आम्ही त्यांचे फोटो बघून एक एक्साइटमेंट असते, कारण तेवढी ट्रॅकिंग आम्ही करू शकत नाही. ते शरदला जमेल आणि इजाजला जमू शकतं. आणि शरद तुझ्या पुढच्या भविष्यासाठी आणि असंच तू 50वे 75वे 100वे करावे असेच तुझे मेवणे बोलले तर आम्ही तुझ्यासोबत आहोत. मी माझ्या परिवारातर्फे सेक्टर 2च्या रहिवाशीतर्फे तुझं फार फार मनापासून व्यक्त करतो. धन्यवाद. काका प्युअर व्हेज आहे. आम्हाला कधी पार्टी देण्यासाठी कधी नकार देत नाही. फक्त त्याची एकच अट असते की मी तुम्हाला व्हेज पार्टी देणार. प्रत्येक वेळेला आम्हाला म्हणजे पार्टी मिळतच असते. पण काकांबद्दल बोलायचं म्हणजे काकाच म्हणणार झाला. काकांबद्दल बोलायचं झालं की कुठल्याही म्हणजे आमच्या मंडळाच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर कुठली संकट आलं किंवा काही आलं तर ते आवर्जून उपस्थित असतात. म्हणजे आम्हाला म्हणजे आमच्या मंडळाचे उच्च शिक्षित कार्यकर्ता अगोदर ते म्हणजे शिबिडीच्या राज साहित्य मंडळाचे खजिनदार होते, तसेच युनिक ब्लड सर्कलचे ते अध्यक्ष देखील होते. त्यांना सामाजिक
समाजाची खूप आवड होती समाजकारण करण्याची आणि राजकारण पण इथपर्यंत उत्साह होते. पण त्यांना BMC मध्ये नोकरी लागल्यामुळे त्यांनी राजकारणापासून थोडे लांब गेले. पण आता ते 50 वर्ष झालेली आहे. पुढे 8 वर्षात ते सेवानिवृत्त होणार आहेत. तर त्यांना मी आतापासून शुभेच्छा देते की तुम्ही राजकारणात यावं आणि समाजाची सेवा करावी आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. तर मी पुढे बोलवतोय नाना कुदळे यांना. नाना कुदळे, आपण मंचावरती यायचंय शुभेच्छा देण्यासाठी आणि आपलं मनोगत व्यक्त करायचंय. एकदा टाळ्या वाजवायच्या सर्वांनी नाना कुदळे याच्यासाठी बोलवतात. आणि मान्यवरांनी येऊन कमीत कमी शब्दात जास्त व्यक्त व्हायचं असं विनंती आहे. नमस्कार. गणपती बाप्पा बोला जोरात. गणपती बाप्पा. चालेल. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळी नाती असतात, मित्र असतात आणि सगळ्यात चांगलं नातं जे आहे ते मैत्रीचं आहे. आणि आमचं जे शिबिरचं राजा मित्रमंडळ आहे त्याच्यामधले सगळे आम्ही जे मित्रमंडळी आहेत ते एक दुसऱ्याच्या संकटामध्ये उभे राहतो. आणि त्यामधलं एक आहे ते शरद पोपट ढोळावले आमचे काका. ते सगळ्यांना समजून घेतात. दिसतात शांत पण ते शांत नाही, आपल्या तर सगळ्यांची वाट लावतात. तर असे आमचे काका शरद, तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चला आता अगदी शेवटचं आम्ही इथे स्पीच घेतोय. सुरुवात अनन्याने केली होती खूप सुंदर. तसेच आता कुणालला मंचावरती बोलवतोय. सरांचा मुलगा आहे आणि आता कुणाल या शुभेच्छा शेवट करतोय आणि त्यानंतर आपण पुढचा कार्यक्रम घेऊया. कुणालसाठी एकदा टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी जोरदार. हॅलो. तर सगळ्यात अगदी सगळ्यांना माझा नमस्कार. आणि तुम्ही आमच्या विनंतीला मान दिला त्याच्याबद्दल माझा आणि आमच्या परिवाराचा तुम्हाला आभार. बहुतेक मंडळी मला ओळखते इथे, पण तरी मी जर माझा परिचय दिला तर तुम्ही त्यांची कळी बघितली, मी त्यांचा कळा आहे. माझं फार काही पाठवण तर नाही. मला सगळे आग्रह करत होते की तू नाचच, तू हेच कर तेच कर. शेवटच्या मोमेंटला खेचून आणलंय. तर जसं सगळ्यांबरोबर होतं, मोठ्या मुलांची काहीच तयारी नसते आयुष्यामध्ये, पण मला माझं जे गोल आहे ते नेहमी मला समोर दिसतात. प्रत्येक वडिलाला असं वाटतं की त्यांचा मुलगा त्यांच्यापेक्षा मोठं काहीतरी करावं, पण मी माझ्या आयुष्यात माझ्या पप्पांसारखं जरी काय करून दाखवलं ते माझ्यासाठी स्वर्ग. काय बोलू काय बर. नाही थांबा, विचार केलेला आहे जरा येऊ ठेव. बरं मंडळी, पप्पांबद्दल बोललं जर मी बोललो तर पप्पांची लाडकी तर आहेच. आणि आम्ही फार काय बोलत नाही, पण आमचं आम्हाला कळतं. एकामेकाला बघून आमचं आम्हाला कळतं. कधी कधी पप्पांना जास्त कळतं. आखिर बाप बाप होत आहे. धन्यवाद. हॅपी बर्थडे बाप्पा. बघा तुम्ही असं पाठांतर करून काय केलं. इथे कुणाला बघा किती मस्त माहिती लढवली. छान टाळा वाजवा सगळ्यांनी एकदा कुणालसाठी. आपण केक कधीकडे वळणार आहोत. केक टेबलची वगैरे तयारी करा, पण त्या अगोदर सर
एक खूप मेहनत करून तुमच्यासाठी एक क्लिप तयार केली आहे इथे. तर मी विनंती करेल आपण त्या सोफावरती परत विराजमान व्हा. विनंती करेल. पप्पांबद्दल बोलत जर मी बोललो तर पप्पांची लाडकी तर आहेच. आणि आम्ही फार काही बोलत नाही, पण आमचं आम्हाला कळतं. शरद ऋतू जसा सर्वांना हवा हवासा वाटतो तसा शरदही सर्वांचा लाडका मनमिळा व अभ्यासू. हळूहळू शरद मोठा होऊ लागला. प्राथमिक शिक्षण घाटकोपर मुंबई यांच्यासोबत झालं आणि जयश्री त्यांच्यासाठी लक्ष्मीच्या पावलांनी आल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांना 2007 साली मुंबई महानगरपालिकेमध्ये शासकीय नोकरी लागली. तीही सहाय्यक अभियंता या पदावर. संसार वेळीवर पहिली कळीही उमलली कोणाच्या रूपात. तर दुसरीकडे कन्या अनन्याच्या रूपाने सोन पावलांनी शरदरावांच्या घरात आली. आणि खऱ्या अर्थानं घर परिपूर्ण झालं, कुटुंब परिपूर्ण झालं. मैदानी खेळाच्या आदरणीय उपस्थित सर्व मान्यवरांना सादर करा. आदरणीय उपस्थित सर्व मान्यवरांना सादर करा. माझ्या आयुष्यातील तुमचा सोबतचा प्रत्येक दिवस खास आहे, परंतु आजचा दिवस काही विशेष आहे. आज माझा उगम जरी गलावडे कुटुंबात झाला असला तरी तुम्ही माझा किनारा आहात. हे सगळे शब्द लहान आहेत तुमच्यासाठी, कारण तुमच्यामुळे माझ्या आयुष्याचा स्वर्ग झाला आहे. वटवृक्षाप्रमाणे तुम्ही मला छाया दिली, माया दिली. तुमची प्रगती, कीर्ती अशीच वृद्धिंगत हो. सुख तुम्हाला मिळावे आणि दुःख तुमच्यापासून दूर पडावे. हे रेशमाचे बंध जन्मजन्मी लाभावे हीच परमेश्वराचरणी प्रार्थना. एक आदर्श मुलगा, एक आदर्श जावई व एक कर्तव्यनिष्ठ पती म्हणून तुम्ही थोर आहातच, पण एक प्रेमळ पिता म्हणून आपल्या दोन्ही मुलांचे तुम्ही मार्गदर्शक आहात. हे बंध रेशमाचे, हे बंध रेशमाचे नात्यात गुंफले, हे बंध रेशमाचे नात्यात गुंफले. लग्न आणि संसार या जबाबदारीने फुलवले. आजच्या या मंगलमय दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. अच्छा, कंडिशन इतकी आहे, ज्यांना उत्तर येणार त्यांनी लगेच हात वरती करायचा, तो उत्तर करायचा. म्हणजे अर्धा करायचा. ओके, कोणी हा तुम्ही पण सगळे खेळा विकास. तर तुम्हाला सर्वांना सुरुवात लहान मुलांच्या प्रश्नाप्रमाणे करतो. मोठ्यांना एक असं तरी खेळा. तुम्हाला सर्वांना 1 पासून ते 100 पर्यंत अंक माहिती आहे. 1 ते 100 जे अंक असतात संपूर्ण माहिती आहे. ते जे संपूर्ण अंक असतात 1 ते 100, या संपूर्ण अंकांमध्ये 9 किती वेळा येतात? 1 ते 100 या संपूर्ण अंकांमध्ये 9 किती वेळा येतात? आपले हा बोला 11 वेळा. हे चुकीचं उत्तर
करते. वेगवेगळं मी खाली येतो म्हणजे आपला सर्वात समोर सगळ्यांसोबत बोलतो. उत्तर तरी बोला 12 चुकीचं आहे. अरे बघा 8 सुरू झाला. बोला 10 रॉंग आहे. एक बार 10 बार 10 वेळा नाही 21 नाही 11 नाही. हा 18 रॉंग 10 19 रॉंग. हा बरोबर आहे. करेक्ट आन्सर मिळाला आपल्याला. एक मिनिट बघा आलं तुमच्याजवळ. काय नाव तुमचं? पूजा. पूजा मॅडम कसं काय? 9, 19, 29, 39, 49, 59, 69, 79, 89, 99. 99. अरे ये क्या ब्लेंडर हो गया? बहुत बड़ा ब्लेंडर हो गया. 20 बरोबर. हा बस आहे. बरोबर आहे. 91 पासून ते 99 आणि 99 पासून ते 19 9 पर्यंत गेला तर तुम्हाला टोटल 20 वेळा 9 मिळतात. पूजा यांच्यासाठी जर टाळा वाजवा. ओके हे शेवटचं परफॉर्मन्स अनन्या आणि जोरदार टाळ्या अनन्या आणि श्वेतासाठी. त्यावेळेला मी आपल्या शरद साहेबांशी संपर्क साधला. कधीही नाही असा शब्द त्यांच्याकडे मी ऐकला नाही. कधी नाही असं कुठलंही त्यांना विनंती केली की ते ऑलवेज स्ट्रॉंग आणि ऑलवेज ॲट द सर्व्हिस. आणि आज त्यांनी केलेले जे कार्य आहे त्या कार्याला आज असं वर्किंग डे त्यांनी सांगितलेले म्हणजे 100% आहेत. आणि त्यांच्या असलेल्या या प्रेमाच्या आणि या लव्हिंग रिलेशनशिपने मी आज इकडे खेचून आलो. तर आज आपण सर्वजण यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ. कडकडाट टाळ्यांच्या गजरात जय जय जय. आणि आज खूप सुंदर आहे. मला खूप छान वाटतं की सरांचे बाबा आई पत्नी
तसेच संपूर्ण परिवार मुलं सगळे उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या समवेत हा सुंदर हा जो कार्यक्रम आहे हा साजरा होत आहे. माझी ही सगळ्यांना प्रार्थना असेल असंच आपण 50वा साजरा केला तसंच आपण एक सेंचुरीसुद्धा अशी छान साजरी करू. वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांनी सोबत करूया ते नाही Happy
birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday